चलो. सो सगळ्यात पहिल्यांदा डीमार्ट या शेअरचं नाव काय आहे? एव्हेन्यू सुपरमार्ट्स. ठीक आहे. राधाकिशन दमानी सर हे त्याचे फाउंडर आहेत. त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा आहेत. आता डीमार्ट ही कंपनी तुम्ही बघितली, तर काल सुद्धा आपण ही गोष्ट बघितली होती, ज्याला आपण म्हणतो मार्केट कॅपिटल. तर ते मार्केट कॅपिटल किती आहे डीमार्टचं? ते आहे अराउंड 2,53,000 करोड. म्हणजे क्लिअर कट आपल्याला एक गोष्ट समजते, की ही कंपनी कशी आहे? लार्ज कॅप कंपनी आहे. आता आपण जे डिस्कशन करणार आहोत ना, हे कंपनीमध्ये जेव्हा ही कंपनी मिड कॅप होती, ज्यावेळेला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली, त्यावेळेला ही कंपनी लार्ज कॅप नव्हती. कारण का हा डीमार्टचा आय-पी-ओ किती रुपयाला आला होता? 295 ते 299 299 काय होतं त्याचं कट ऑफ प्राइस, थोडक्यात मॅक्सिमम लिमिट. आणि याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सबस्क्रिप्शन झालं होतं, की एका शेअर मागे जवळपास 16 लोकांनी ॲप्लिकेशन दिली होती. त्याच्यामुळे अल्टिमेटली त्याचा काय परिणाम झाला? हा शेअर ओपन झाला ज्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाला, तो झाला ₹602. डायरेक्ट डबल. डायरेक्ट किती झाला? डबल झाला. आता एवढं सबस्क्रिप्शन डीमार्टला का मिळालं? तर त्याचे काही रिझन्स आहेत ठराविक. डीमार्टची जी स्ट्रॅटेजी आहे ना, बिझनेस एक्सपान्शनची, ही सगळ्यात खास आहे. ते काय करतात? ते स्टोअर कधीही रेंट आउट नाही करत. ते कायम प्रॉपर्टी काय करतात? प्रॉपर्टी ओन करतात. पहिलं डीमार्ट 2002 ला सुरू झालं होतं. दुसरं 2003 ला. तिसरं 2005 ला. असं एवढी स्लो ग्रोथ डीमार्टची झालेली होती. पहिल्यांदा डीमार्ट इतकं पॉप्युलर पण नव्हतं. पण यांचं आजही तुम्ही बघितलंत, तर टियर 1 सिटी म्हणजे मोठ्या मुंबई, दिल्ली, त्याच्यानंतर कलकत्ता किंवा बंगलोर या सिटीजमध्ये हे आहेत. टियर 2 सिटीजमध्ये सुद्धा आहेत. आता हळू-हळू टियर 3 सिटीजमध्ये सुद्धा हे जायला लागले. म्हणजे मी राहतो रत्नागिरीच्या इथे, तर रत्नागिरीमध्ये सुद्धा आता काय झालं? डीमार्ट झालं आणि जितकं पुण्यामध्ये चालतं, तितकंच रत्नागिरीमध्ये सुद्धा चालतं. मग ह्यांचं एक्सपान्शन स्लो झाल्यामुळे त्याचा एक बेनिफिट त्यांना काय मिळाला, की रेंटवरती जो पैसा खर्च होतो, खूप जास्त पैसा रेंटवरती खर्च होतो, तो त्यांचा होत नाही. आजही जवळपास 88 टू 90% त्यांची जी स्टोअर्स आहेत, ही ओन आहेत. आणि याचा एक बेनिफिट सुद्धा ह्यांना काय होतो लक्षात घ्या, की तुम्ही बघितलं असेल तर डीमार्ट जे असतात ना, हे मोस्ट ऑफ द टाईम सिटीजमध्ये समजा तुम्ही पुणे कन्सिडर केलं, प्राईम लोकेशन्सवरती यांच्या प्रॉपर्टीज आहेत, की ज्या प्रॉपर्टीजची किंमत सुद्धा आज कोट्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे डीमार्टला हा सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज होता, की डीमार्टच्या प्रॉपर्टीज कशा होत्या? ओन्ड होत्या. जेव्हा प्रॉपर्टी रेंटेड असतात तेव्हा काय प्रॉब्लेम होतो? समजा कोव्हिडसारखा इश्यू आला, तर तुम्ही बघू शकता की जे लोकांची दुकानं रेंटवरती घेतलेली होती, त्यांना त्याची खूप मोठी झळ सोसायला लागली. डीमार्टला नाही लागली. कारण का एकतर डीमार्टमध्ये जीवनावश्यक वस्तूच मिळतात पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा स्टिल त्यांची स्टोअर्स जी आहेत ना, त्या स्टोअर्स ओन्ड आहेत. स्वतः घेतलेली आहेत. ठीक आहे. सो हे सगळ्यात मोठा बेनिफिट होता डीमार्टचा. एखादा शेअर एवढ्या सगळ्या ॲस्पेक्टने बघायला लागतो हे लक्षात घ्या. कारण का आपण त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय याचा सिंपल मीनिंग हा आहे, की आपण त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. आणि जर आपण त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, की हा काय बिझनेस आहे? याच्यामध्ये किती पर्सेंट प्रॉफिट होतोय? कंपनी किती पर्सेंट प्रॉफिट कमवते? रेंट किती देते? कर्ज घेतलंय का? घेतलं असेल तर कर्ज किती आहे? ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. एक सिंपल एक्झाम्पल मी दिलं होतं राइट. एकदम जेव्हा आपण बेसिक शिकत होतो, तेव्हा एक सिंपल एक्झाम्पल मी दिलं होतं, की समजा आपला मित्र आपल्याकडे आला आणि म्हणाला, की एक हॉटेल सुरू करायचंय, त्याच्यासाठी ₹2,00,000 दे. आपण डायरेक्ट नाही काढून देणार ₹2,00,000. आपण त्याला ॲट लीस्ट 50 प्रश्न विचारू. हॉटेल कुठे काढणार आहे? मेनू काय ठेवणार आहे? शेफ कोणते आहेत? प्राईस किती असणार आहे? सीटिंग आहे का? डिलिव्हरी आहे का? या सगळ्या गोष्टी आपण त्याला विचारू. आपल्याला पटल्या तरच आपण काय करू? पैसे देऊ. समजा तो येऊन म्हणाला, की मी हॉटेल सुरू करणार आहे जिथे मिसळ ₹500 असेल. आपण देऊ का पैसे? ऑब्व्हियसली नाही देणार. मग जर एवढ्या छोट्या गोष्टीसाठी आपण एवढं सगळं एनालिसिस करतो, आपण एवढी सगळी माहिती घेतो, सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, तर मग ती शेअरच्या बाबतीमध्ये का नाही करत? ह्यानं त्यानं सांगितलं म्हणून आपण का इन्व्हेस्टमेंट करायची?
आपल्या म्हणून मी म्हणतो, की पोर्टफोलिओ काय करा, 7 ते 14 शेअर्सचाच पोर्टफोलिओ ठेवा. पण जे पोर्टफोलिओमध्ये शेअर्स आहेत ना, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याकडे असली पाहिजे. की तो शेअर कोणता आहे, कशामध्ये त्यांचा बिझनेस आहे, ते काय करतात, काय करत नाहीत. DMart कुठून पैसा कमवतं? ऑब्व्हियसली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की DMart काय करतं, प्रत्येक गोष्टीवरती मिनिमम MRPच्या 6% काय करतं, डिस्काउंट देतं. मग हा डिस्काउंट देणं त्यांना कसं परवडतं? तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ते बल्कमध्ये क्वांटिटी घेतात, राइट? खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते क्वांटिटी घेतात. दुसरा मुद्दा म्हणजे लोकल फूड जे आहे ना, हे लोकल फूडसुद्धा ते काय करतात, DMartमध्ये ठेवतात. पुण्यामध्ये तुम्ही गेलात, तर पुण्यातल्या DMartमध्ये तुम्हाला चितळ्यांची बाकरवडी मिळेल. दिल्लीच्या DMartमध्ये नाही मिळणार. दिल्लीच्या DMartमध्ये तिथलं लोकल फूड जे असेल ना, ते मिळेल. सो हे त्यांचं काय आहे, खासियत आहे, की ते फ्लेक्सिबल आहेत. तिसरा मुद्दा, ते काय करतात, स्लॉटिंग फीज घेतात. स्लॉटिंग फीज म्हणजे काय? तर आता DMart खूप चालतं, राइट? आता माझा प्रॉडक्ट काय आहे? सपोज माझा प्रॉडक्ट आहे चिप्स. चिप्स घेणारं सगळ्यात जास्त कोण आहे? एकतर लहान मुलं किंवा मिडल एजची म्हणजे जी मुलं साधारण 12 वर्षापासून ते 18 वर्षांपर्यंत आहेत, हीच लोकं काय करतात मॅक्सिमम चिप्स घेऊन खातात. त्याच्यानंतर चिप्सची क्रेज कमी होते. मग DMart काय करतं, DMart आपल्याला हे सांगतं, की आम्हाला तुम्हाला चिप्स ठेवायचे आहेत ना, ओके. मग जो लहान मुलांच्या डोळ्यासमोरचा जो रॅक येईल की नाही, त्या रॅकमध्ये आम्ही तुमचे चिप्स ठेवतो. त्यासाठी आम्हाला वेगळे पैसे द्या. का? कारण का आपलं टार्गेट ऑडियन्स कोण आहे? लहान मुलं आहेत. मोठे लोकं चिप्स सतत नाही घेणार, पण लहान मुलं काय करतात, पटकन चिप्स उचलतात आणि आपल्या बास्केटमध्ये टाकतात आणि त्याच्यासाठी हट्ट करतात. मग ते कुठे असले पाहिजेत? त्यांच्या उंचीवरती असले पाहिजेत. मग ते तिथे ठेवण्यासाठी सुद्धा DMart काय करतं? पैसे घेतं. कारण का चिप्स वेगवेगळ्या कंपनीचे आहेत, राइट? मग त्याच्यामध्ये माझा सेल मला जास्त व्हायला पाहिजे असेल, तर ही गोष्ट मला केली पाहिजे. त्यासाठी मी DMartला स्लॉटिंग फी पे करतो. हे DMartचं अजून एक इन्कम आहे. सो अशा 2-3 प्रकारे DMart खूप चांगल्या पद्धतीनं पैसे कमावतं. प्लस तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेल, DMartच्या आतमध्ये कुठेही तुम्हाला घड्याळ दिसणार नाही. एकदा माणूस आतमध्ये गेला, की त्याचा बाहेरच्या जगाशी काहीही एक संबंध नसतो. तो पूर्ण वेळ काय करत असतो? शॉपिंग करत असतो. ज्या गोष्टी आपल्याला इसेन्शियल नाहीयेत, लाइक बिस्किट्स किंवा टोस्ट किंवा चॉकलेट्स, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला ठेवलेल्या असतात. आणि ज्या गोष्टी इसेन्शियल आहेत, म्हणजे डाळी असतील, तांदूळ असेल, गहू असेल, ज्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत, त्या एकदम आतमध्ये ठेवलेल्या असतात. कशासाठी? कारण का आपण सुरुवातीला तरी बाकीच्या गोष्टी ज्या अनावश्यक आहेत, त्यासुद्धा खरेदी कराव्या. प्लस आपण जेव्हा काउंटरजवळ येतो, काउंटरजवळ काय केलेलं असतं, प्रॉडक्ट्स त्यांची चॉकलेट्स वगैरे ठेवलेली असतात. कारण का काउंटरवरती थोडा जास्त टाईम थांबायला लागतं. तिथे मुलांचा हट्ट होऊ शकतो चॉकलेटसाठी. एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये DMart लक्ष देतं. त्यामुळे ॲज अ कन्झ्युमर आपण DMartकडे जसं बघतो, त्याच्यापेक्षा ॲज अॅन इन्व्हेस्टर थोडा वेगळा व्ह्यू आपण ठेवला पाहिजे. जर मी DMartमध्ये इन्व्हेस्टेड आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती पाहिजेत, की DMartची स्ट्रॅटेजी काय आहे? जसं काल आपण HDFC बँकबद्दल बोललो, हे अप्रोच असणं खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. आणि पुन्हा-पुन्हा मी एकच गोष्ट सांगतोय, की ट्रेडिंगमधून तितकाच पैसा बनतो, जितक्यामध्ये आपण आपली फॅमिली रन करू शकतो. बट इन्व्हेस्टमेंटमधून डेफिनेटली आपण खूप चांगली वेल्थ बिल्ड करू शकतो. एखादा ट्रेड चुकला आपला, तर 2-3% लॉस होईल आणि 2-3 दिवसांचा लॉस होईल. पण जर आपण शेअर चूज करायला चुकलो ना, तर 3-4 वर्ष आपली अशीच फुकट जाऊ शकतात आणि कदाचित कॅपिटल लॉस सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती असणं आणि इट इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट. एक लक्षात ठेवा, की समजा आपण रस्त्यावरून चाललोय. आपण 10 फोर व्हीलर बघितल्या आणि त्यातल्या 5 फोर व्हीलर समजा मारुती कंपनीच्या असतील, तर येऊन बघा मारुती सुझुकीचे फंडामेंटल्स काय आहेत? किती सेल्स होतोय? टॉप सेलिंग कार कोणती आहे? प्रॉफिट किती घेतायत ते? त्याच्यानंतर समजा तुम्हाला अजून डीप एनालिसिस करायचं असेल, तर हे बघा त्यांची सर्व्हिसिंग कशी आहे? स्पेअर पार्ट्स किती महाग मिळतात, किती स्वस्त मिळतात? त्याची अवेलेबिलिटी कशी आहे? एक रिसर्च अॅनालिस्ट म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायला लागतात. कोव्हिडपासून साइट व्हिजिट बंद आहेत. अदरवाईज साइट व्हिजिटसुद्धा केल्यानंतरच लक्षात येतं, की ॲक्चुअली प्लांटवरती काय चालू आहे? ॲक्चुअली कंपनीमध्ये काय चालू आहे? एम्प्लॉईजचं म्हणणं काय आहे? या सगळ्या गोष्टी पूर्णपणे समजून घ्यायला लागतात. चला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली शक्य नाही प्रत्येक वेळी. पण ज्या गोष्टी आपण अॅनलाईज करू शकतो
नंबर्सवरून तेवढ्या तरी गोष्टी अॅनलाईज करायच्या आणि बाकी इंटरनेटवरती तुम्हाला प्रचंड माहिती अवेलेबल आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, की एक इन्व्हेस्टेबल शेअर शोधण्यासाठी कमीत कमी 1 महिना लागतो. तेव्हा एक इन्व्हेस्टेबल शेअर मिळतो. पण तो मात्र आपल्याला जबरदस्त रिटर्न देऊन जातो. कारण का मी स्वतः डीमार्ट ₹605 ला घेतलेला आहे आणि मी अजूनही विकलेला नाही. तो शेअर ₹5,000 जाऊन आला. का नाही विकला? कारण अजून त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल बाकी आहे. टियर 2 नंतर टियर 3 सिटीजमध्ये आता डीमार्ट एक्सपॅन्ड होतोय. सो अल्टिमेटली तो शेअर वाढतच जाणार आहे. आता आज हा शेअर इन्व्हेस्टेबल आहे का? तर त्याचं उत्तर आपल्याला कोण देतंय बघा. पी रेशो. काल आपण डिस्कस केला होता राइट? प्राइस टू अर्निंग रेशो ही गोष्ट आपण काल डिस्कस केली होती आणि आपण म्हटलं होतं, की डीमार्टचा प्राइस टू अर्निंग रेशो खूप जास्त आहे. एकेकाळी तो लिटरली 120 प्लस होता. जेव्हा हा शेअर ₹5,000 आसपास होता तेव्हा. आता याचे पियर्स जर आपण बघितले, डीमार्ट सोबतचे पियर्स कोण आहेत? ट्रेंट आहे, मेट्रो ब्रँड, आदित्य बिर्ला फॅशन, बाटा हे डायरेक्ट कॉम्पिटिटर्स नाही आहेत त्याचे. पण तरीसुद्धा पियर्स आहेत. त्याचे सुद्धा बघा तुम्ही प्राइस टू अर्निंग रेशो ट्रेंटचा किती आहे? 155, मेट्रो ब्रँड्सचा 81, बाटाचा 70 जवळपास, रेड टेपचा 60, आदित्य बिर्ला फॅशनचा 0 दिसतोय. का 0 दिसतोय? कारण कंपनी कशी आहे? लॉसमध्ये आहे. इथे तुम्ही बघा ई-पी-एस किती आहे? -2.18. -2.18 याचा अर्थ अर्निंग पर शेअर इज -2 रुपीज. एका शेअरमध्ये ते काही कमवत नाहीयेत. त्यांना उलट ₹2 एक्स्ट्रा द्यावे लागतात. याचा अर्थ हे डेफिनेटली कर्जात बुडालेले आहेत. कारण का त्याशिवाय बिझनेस रन होऊ शकत नाही. ठीक आहे. सो तुम्ही ओव्हरऑल बघितलत ना, तर ह्या इंडस्ट्रीचाच पी रेशो खूप महाग आहे. सो आत्ताही कोणतेच ज्याच्यापैकी कोणताच शेअर आत्ता इन्व्हेस्टेबल नाहीये. ना डीमार्टचा आहे, ना बाटाचा आहे, ना रेड टेपचा आहे. कोणताच शेअर काय आहे? इन्व्हेस्टेबल नाहीये. हा किती आला पाहिजे? ॲट हा 30 वरती किंवा मॅक्स टू मॅक्स 40 वरती. म्हणजे थोडक्यात आत्ता डीमार्ट जिथे आहे ना, तिथून तो निम्मा झाला, तरच आपल्याला तो शेअर इन्व्हेस्टेबल होईल. अदरवाईज तो इन्व्हेस्टेबल नाही. त्याच्यामध्ये पैसे टाकणं हे एक्स्ट्रा रिस्क घेण्यासारखं आहे, ज्या लेव्हलवरती तो आहे तिथे. ओके, कितीवरती आहे? 3888. या लेव्हलवरती पैसा टाकणं इज रिस्क. ठीक आहे. नेक्स्ट गोष्ट बघा. इथे एक आज नवीन गोष्ट ॲड झाली, जी आहे एंटरप्राइज व्हॅल्यू. व्हॉट इज मीन बाय एंटरप्राइज व्हॅल्यू? तर आज आपण डीमार्ट ही पूर्ण कंपनी खरेदी करायला गेलो, पूर्णच्या पूर्ण कंपनी, तर आपल्याला कितीला पडेल ती? 2,51,000 कोटी रुपयांना पडेल. मार्केट कॅपिटल किती आहे? 2,53,000 कोटी. मग आता ही कंपनीत आपल्याला कमीमध्ये का मिळते? तर त्याचा आन्सर असा आहे, आपण जेव्हा ती कंपनी पूर्ण खरेदी करतो, तेव्हा त्याचे जे देणी असतात, ती सुद्धा आपल्याला द्यायची असतात आणि त्याचं जे येणं असतं, थोडक्यात त्याची ॲसेट सुद्धा आपलीच होतात आणि त्याच्या लायबिलिटीज सुद्धा आपल्याच होतात. मग अल्टिमेटली तुम्ही इथे बघा, की यांचा डेट किती आहे? 0. या कंपनीवरती एकही रुपयांचं कर्ज नाही. ही सगळ्यात जमेची बाजू आहे, लक्षात घ्या. ज्या कंपनीवरती कर्ज नाही, ती कंपनी खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकते, खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करू शकते. मग आता एंटरप्राइज व्हॅल्यू काय? की डेट कर्ज एकही रुपयाचं नाही, पण कॅश किती आहे? जवळपास 1,372 कोटी रुपयांची कॅश यांच्याकडे अवेलेबल आहे. मग एंटरप्राइज व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे? एंटरप्राइज व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट कॅपिटल प्लस डेट मायनस कॅश. सो डेट तर 0 आहे, त्याच्यामुळे अल्टिमेटली हे काय होणार? बघा, 2,53,000 कोटींमधनं किती वजा झाले? 1,372. एवढं आन्सर येतं. ज्या कंपनीची मार्केट कॅपिटल हे एंटरप्राइज व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, समजून जा ती कंपनी खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करते. एंटरप्राइज व्हॅल्यू कमी आहे आणि मार्केट कॅपिटल जास्त आहे, तर डेफिनेटली ती कंपनी इन्व्हेस्टेबल आहे. हा त्याचा पहिला सिग्नल आहे. ठीक आहे. बाकी मग नंतर पी रेशो आपण बघणार, प्राइस टू बुक व्हॅल्यू सुद्धा आपण बघणार, बाकी सेल्स ग्रोथ बघणार, सगळं आपण बघणार. पण जर एंटरप्राइज व्हॅल्यू खूप जास्त आहे, समजून चला
समजून चला, की मार्केट कॅपिटल आहे लेट्स से 60,000 कोटी आणि एंटरप्राइज व्हॅल्यू आहे लेट्स से 92,000 कोटी. याचा अर्थ काय आहे? 32,000 कोटींचं कर्ज आहे. एवढं आपण नाही अफोर्ड करू शकत. एवढं कर्ज असलेली कंपनी खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग किंवा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम करू शकत नाही. सो डेट जितकं मिनिमम असेल, मिनिमम म्हणजे किती? डेट टू इक्विटी रेशो शुड बी 0.01. अगदीच तुम्हाला वाटलं थोडी रिस्क उचलूया, तर मॅक्सिमम 0.2. टोटल कॅपिटलच्या 0.2% त्यांच्यावरती कर्ज असेल, तर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. कारण काही कंपनीज मुद्दामून कर्ज घेऊन ठेवतात, टॅक्समध्ये काही काय म्हणतात त्याला रिलॅक्सेशन मिळण्यासाठी. सो अशा पद्धतीचे प्रॅक्टिसेस सुद्धा होत असतात. त्याच्यामुळे हे एंटरप्राइज व्हॅल्यू जी आहे ना, ही लक्षात ठेवा. ही ज्यावेळेला कमी आहे आणि मार्केट कॅपिटल जास्त आहे, कंपनी डेफिनेटली चांगलं काम करते. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता हा प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो, ही गोष्ट आपण काल बघितलेली होती. किती आहे बुक व्हॅल्यू? 286. आता आज डीमार्ट जर पूर्ण कंपनी बंद केली, तर एका शेअर मागे किती रुपये मिळतील? 286 रुपये मिळतील. आज शेअरची किंमत किती रुपये आहे? आज शेअरची किंमत आहे 3888 रुपये. थोडक्यात आपण 13 पटीनं एक्स्ट्रा पैसा देतोय. आणि पी रेशोची तर गोष्टच करायला नको आपण. एक शेअर किती रुपये कमावतोय? जवळपास 40 रुपये. आणि आपण त्याच्या जवळपास 100 पट एक्स्ट्रा पैसा देतोय. 100 पट. कंपनी कितीही चांगली असेल ना, कितीही चांगली, तरी सुद्धा एवढ्या हाय पी वरती कंपनी खरेदी करायची नाही. 97.48 इज टू मच. 40च्या मल्टिपलवर, 30च्या मल्टिपलवर एवढं केलं तर ठीक आहे. याच डीमार्टची प्राइस समजा 1600 आहे, 1800 आहे, तरी सुद्धा ती इन्व्हेस्टेबल आहे. पण 3888 इज नॉट ॲट ऑल इन्व्हेस्टेबल. कारण का पी रेशो खूप जास्त आहे. एकतर त्यांचा EPS तरी वाढला पाहिजे, अदरवाईज प्राइस तरी कमी झाली पाहिजे. दोनपैकी एक काहीतरी झालं पाहिजे, तरच ह्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंटचा विचार आपण करू शकतो. नेक्स्ट बघा, सेल्स ग्रोथ 37% चांगली आहे. ROE आपण किती म्हणतो? 15% पेक्षा जास्त पाहिजे आणि ROC किती पाहिजे? 15% पेक्षा जास्त पाहिजे. दोन्ही कसे आहेत? अबाव 15% आहेत. प्रॉफिट ग्रोथ 15 ते 20% जास्त असली पाहिजे. इथे 58% आहे. सो हे सगळे पॅरामीटर काय होत आहेत? टिक मार्क होत आहेत. फक्त काय टिक मार्क होत नाहीये? पीई रेशो आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो याच्यामध्ये टिक मार्क होत नाहीये. जोपर्यंत हे सगळे टिक मार्क होत नाहीत, तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची नाही. थांबून राहायचं. पण पैसा अशा ठिकाणी टाकायचा नाही, की जिथे आपला पैसा हाय रिस्क वरती जाईल. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. कारण तुम्ही डीमार्टमध्ये सुद्धा बघा, डीमार्टमध्ये पास्ट 3 इयर्स शेअर कुठे होता? 3 वर्षापूर्वी 3200 रुपयांवरती होता. आज कुठे आहे? 3800 रुपयांवरती, 3900 रुपयांवरती. म्हणजे 3 वर्षामध्ये किती रुपयांनी शेअर वाढला? 3200चा 3900, म्हणजे ऑलमोस्ट 3 वर्षात 20% रिटर्न. एफडीला याच्यापेक्षा जास्त मिळतो. 7% पर इयर पकडलात ना, तरी एफडीचाच 21%च्या वर गेला. मग ह्या व्हॅल्युएशनला समजा आपण डीमार्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि जसं HDFC बँकचं झालं, की 3 वर्षात काहीच रिटर्न नाही. तसं यापुढे झालं तर? इथे बघा तुम्ही CAGR त्यांनी दिलाय. किती आहे डीमार्टचा CAGR? 6.3%. एफडी सुद्धा 7%वरती आहेत. मग काय उपयोग आहे डीमार्टचा शेअर घेऊन एवढ्या महाग व्हॅल्युएशनला? म्हणून नेहमी लक्षात ठेवा, व्हॅल्युएशन कसं पाहिजे? फेअर असलं पाहिजे. त्यासाठी जी प्राइस टू बुक व्हॅल्यू आहे किंवा प्राइस टू बुक व्हॅल्यू आणि प्राइस टू अर्निंग रेशो, हे दोन्ही रेशो खूप महत्त्वाचे आहेत. बघा, हे डीमार्टच्या पीई रेशोचा चार्ट आहे. एकेकाळी 280 वरती पीई रेशो होता यांचा. 280 म्हणजे किती महाग असेल ही कंपनी. आणि तुम्ही बघा, हा कधी आहे? ऑक्टोबर 2021ला, ज्यावेळेला शेअरची प्राइस किती होती? 5323. आता ह्या किमतीला काही लोकांनी शेअर्स विकलेत. 5000च्या वरती काही लोकांनी शेअर्स विकलेत. आता जे विकलेत, ऑब्व्हियसली कोणीतरी विकले म्हणजे कोणीतरी खरेदी केले. मग काय रिटर्न आहे आज? 2 वर्ष झाली जवळपास. पावणे 2 वर्ष झाली. सॉरी, 2.5 वर्ष झाली. काय रिटर्न आहे? ऑक्टोबर 2021 ते मार्च 2024. झिरो सोडा, निगेटिव्हमध्ये रिटर्न्स आहेत. डीमार्ट सारख्या कंपनीमध्ये. सो
इट इज नॉट नेसेसरी की कंपनी फक्त चांगली आहे म्हणून आपण वाटेल त्या प्राइसवरती ती खरेदी करू शकतो. अजिबात नाही. फंडामेंटल अनालिसिस करा आणि प्लस हे सुद्धा बघा, की त्याची योग्य किंमत कशी आहे आणि योग्य किंमत काढण्यासाठी कशाचा आधार घ्या? पी-ई रेशोचा आधार घ्या आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशोचा आधार घ्या. खूप चांगली कंपनी असेल ना, तर 3 टाइम्स, 4 टाइम्स, मॅक्सिमम 5 टाइम्स पर्यंत आपण काय करू शकतो? प्राइस टू बुक व्हॅल्यू देऊ शकतो. 5 टाइम्स पण खूप जास्त झालं. आता याची बुक व्हॅल्यू किती आहे बघा, DMartची 286 आहे. आपण राउंड फिगर पकडूया किती? 300 पकडूया. राउंड फिगर पकडूया 300. समजा याच्यामध्ये मी 5 टाइम्स दिलं तरी सुद्धा किती व्हॅल्यू होते? ₹1500. या किमतीला मी फार फार तर एक शेअर घेऊ शकतो. तो सुद्धा मला महागच मिळतोय. सो कंपनी चांगली आहे, बट राइट नाव इन्व्हेस्टेबल नाहीये. ओके. अजून काय बघायचं आपण याच्यामध्ये? तर इथे यायचं. हा जो कॉलम आहे ना, सेल्सचा, हा प्रत्येक वेळेला कसा असला पाहिजे? ग्रोथमध्ये असला पाहिजे. ठीक आहे. इथे थोडीशी ग्रोथ हॅम्पर झाली बिकॉज ऑफ लॉकडाऊन. चलो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण बाकी कंप्लीट काय आहे ही कंपनी? ग्रोथमध्ये आहे. आणि याला आपण म्हणतो टॉप लाईन. याला आपण काय म्हणतो? टॉप लाईन. आणि बॉटम लाईन काय असते? तर बॉटम लाईन असते नेट प्रॉफिट. बॉटम लाईन काय असते? नेट प्रॉफिट. किती आहे नेट प्रॉफिट? 936 करोड, 1350 करोड, 1165 करोड, 1616 आणि 2556. म्हणजे प्रॉफिट ग्रोथ सुद्धा काय आहे? इन्क्रीजिंग आहे. आता समजा इथे येऊन आपल्याला बघायचं नसेल, तरी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. या ठिकाणी बघा. प्रॉफिट ग्रोथ किती झाली? गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 3 वर्षामध्ये, गेल्या वर्षभरामध्ये. सेल्स ग्रोथ किती झाली? हा सगळा डेटा तुम्हाला या वेबसाईटवरती आरामात मिळतो. आणि कायम ही गोष्ट बघायची, की ही 5 इयरचा रिटर्न सुद्धा आहे ना, ॲटलीस्ट 15% पेक्षा जास्त असला पाहिजे. इथे 14.76 आहे. चलो ठीक आहे, नियर बाय 15% आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी काय करायच्या, इथे येऊन बघायच्या नेहमी, की ROE, ROC ह्याचे चार्ट आपल्याला इथे बघायला मिळतात आणि 3 वर्षांचे, 5 वर्षांचे सुद्धा बघायला मिळतात. कारण एका वर्षाच्या परफॉर्मन्सवरनं आपण कधीच कंपनी जज नाही करू शकत. ॲटलीस्ट काय करायचं? 5 इयर्स परफॉर्मन्स बघायचा. तो कसा असला पाहिजे? पॉझिटिव्ह साईडला जाणारा असला पाहिजे. तर काय करू शकतो आपण त्याच्यामध्ये? इन्व्हेस्टमेंट करू शकतो. नाहीतर कधी-कधी असं होतं, 3 वर्षाचा सुद्धा निगेटिव्ह असतो, 5 वर्षाचा सुद्धा निगेटिव्ह असतो, 1 वर्षाचा पॉझिटिव्ह असतो. या कंपनीचा भरवसा नाही देऊ शकत. त्या वर्षभरामध्ये काही ना काहीतरी चांगलं झालेलं असू शकतं म्हणून तो आपल्याला रिटर्न ऑन इक्विटी पॉझिटिव्हमध्ये दिसत असतो. ठीक आहे. सो नेहमी काय करायचं? 5 इयर्सपर्यंत डेटा बघायचा. अजून काय बघायचं? तर हा आहे बघा, CFO अपॉन पॅट. ठीक आहे. हा एक रेशो आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट जो आहे ना, त्याच्यासोबत पॅट मार्जिन्स जी असतात, प्रॉफिट आफ्टर टॅक्सची मार्जिन आणि कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स याचं काय केलं जातं? कंपॅरिझन केलं जातं. जे किती असलं पाहिजे? मोर दॅन 1. मोर दॅन 1. हे किती आहे? 0.99. नॉट बॅड. नेक्स्ट काय आहे? इंटरेस्ट कव्हरेज रेशो. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. याचा शॉर्टकटमध्ये मिनिंग काय आहे माहिती आहे का? की समजा आज डीमार्टने कर्ज घेतलं, तर त्या कर्जाचं इंटरेस्ट फेडण्यासाठी, ₹1 इंटरेस्ट फेडण्यासाठी त्यांच्याकडे किती रुपये अवेलेबल आहेत? लेट्स से त्यांनी कर्ज घेतलं ₹10,000 फॉर एक्झाम्पल पकडून चाला. आणि ₹10,000 कर्जांवरती त्यांना किती रुपये इंटरेस्ट लागतंय? तर लेट्स से ₹1. तर हे ₹1 इंटरेस्ट भरण्यासाठी यांच्याकडे ₹68 तरतूद आहे. त्याच्यामुळे आज जरी ह्या कंपनीनं कर्ज काढलं, तरी सुद्धा ते आरामात फेडू शकतात. इंटरेस्ट कव्हरेज रेशो जितका जास्त, तितका चांगला. हाच जर इंटरेस्ट कव्हरेज रेशो 0.2, 0.4 असा आहे, तर याचा अर्थ लोन काढलं तर ते फेडण्यासाठी हे कॅपेबल नाहीत. पण इंटरेस्ट कव्हरेज रेशो याचा किती आहे? 68. म्हणजे ₹1 इंटरेस्ट भरण्यासाठी यांच्याकडे ₹68 अवेलेबल आहेत. याचा अर्थ कंपनी टोटली सेफ आहे. टोटली कशी आहे? सेफ आहे. कारण का इन्व्हेस्टमेंटमध्ये सेफ्टी बघणं अतिशय आवश्यक आहे.
अजून काय आवश्यक आहे, तर तुम्ही इथे बघा, प्लेजिंग. प्रमोटर्सकडे किती शेअर्स आहेत? ऑलमोस्ट 75%, विच इज मॅक्सिमम कॅपॅसिटी. स्टॉक मार्केटमध्ये कोणतीही कंपनी जेव्हा लिस्ट होते, जेव्हा आय-पी-ओ घेऊन येते, त्याच्यानंतर 3 वर्षामध्ये कंपल्सरी जो प्रमोटर असतो, म्हणजे थोडक्यात कंपनीचा जो मालक असतो, त्याला किती पर्सेंट शेअर होल्डिंग ठेवता येतं? 75% मॅक्सिमम. कोणतीही कंपनी असू दे, सरकारची असू दे, नाहीतर प्रायव्हेट असू दे. जर 75% पेक्षा जास्त असेल, तर त्यांना काय करायला लागतं? ते कमी करायला लागतं पुढच्या 3 वर्षांमध्ये. त्याच्यामुळे इथे बघा, प्रमोटरकडे जितकं मॅक्सिमम पॉसिबल आहे, तितकं होल्डिंग प्रमोटरकडे आहे. दॅट इज ऑलमोस्ट 75%. त्याच्यामुळे कंपनी कंपनीवरती त्या प्रमोटरचाच काय आहे? स्वतःचा विश्वास आहे. आता एक गोष्ट थोडीशी निगेटिव्ह इथे काय आहे बघा, की आधी फुल होतं, आता काय झालंय? थोडं-थोडं कमी झालंय. थोडं काय झालंय? कमी झालंय. पण सिग्निफिकंट डाउनफॉल नाहीये. असं नाही की डिसेंबर 2022 मध्ये 75% होतं आणि आता डिसेंबर 2023 मध्ये डायरेक्ट 60% वरती आलं. असा सिग्निफिकंट डाउनफॉल त्याच्यामध्ये नाहीये. थोडेसे शेअर्स इकडनं-तिकडे ट्रान्सफर झालेले असू शकतात. ठीक आहे? सो हे बघायचं नेहमी, की त्याच्यामध्ये काही प्लेज नाही आहेत ना शेअर्स. कारण जर शेअर्स प्लेज असतील, याचा अर्थ काय आहे, की त्या शेअरच्या अगेन्स्टमध्ये त्या प्रमोटरनं, कंपनीच्या मालकानं लोन उचललंय. आणि जेव्हा एखादा कंपनीचा मालक शेअर्स गहाण ठेवून लोन उचलतो, तेव्हा त्याची आणि कंपनीची आर्थिक परिस्थिती थोडी धोक्यात आलेली असते. त्यामुळे प्रमोटर होल्डिंग प्लेज असणं, हे आपल्या दृष्टीनं काय आहे? रेड फ्लॅग आहे. ज्या कंपनीचे प्रमोटर होल्डिंग प्लेज आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. एखादा टक्के प्लेज असेल तर ठीक आहे. बट काही वेळेला 20%, 25% एवढे शेअर्स गहाण ठेवले जातात. अशा वेळेला त्याच्यामध्ये काय करायचे नाही? इन्व्हेस्टमेंट करायची नाही. नेक्स्ट थिंग, इथे बघा, प्रमोटर अराउंड 75% होल्ड करतोय. डी-आय-आय किती होल्ड करतायत? 8.52. एफ-आय-आय नियर बाय 8%. आणि जनरल पब्लिककडे किती आहे? फक्त 8-8.5% शेअर होल्डिंग आहे. जेव्हा कंपनीज चांगल्या असतात, तुम्ही जनरली बघा, जनरल पब्लिककडे खूप कमी शेअर्स त्याचे असतात. ज्या कंपनीज खूप भारी नाहीत, सुझलॉन सारखी कंपनी, लोकांकडे खच्चून शेअर असतील त्याचे. प्रचंड शेअर्स घेऊन लोक बसलेले असतात. समजा आपण इथे बघितलं ना सुझलॉनचं शेअर होल्डिंग पॅटर्न, तर जनरल पब्लिककडे भरपूर शेअर्स असतील. आपण बघूया सुझलॉनचा शेअर होल्डिंग पॅटर्न काय आहे. सुझलॉन एनर्जी शेअर होल्डिंग बघा, 62% कंपनी कोणाकडे आहे? जनरल पब्लिककडे. 17% एफ-आय-आयकडे. कंपनीच्या मूळ मालकाकडेच किती आहे? 13.29%. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा, त्याच्यापैकी जून 2023 पर्यंत 80% शेअर्स काय होते? प्लेज केलेले होते. ह्या कंपनीमध्ये पैसा टाकणं म्हणजे रिस्क. प्युअर रिस्क उचलतोय आपण. आणि ही रिस्क इन्व्हेस्टमेंटमध्ये, ट्रेडिंगमध्ये तुम्ही पाहिजे तितकी रिस्क उचला. कारण का फार फार तर जो लॉस होईल तो पैशांचा होईल. बट इन्व्हेस्टमेंटमध्ये पैशाचा सुद्धा होईल आणि वेळेचा सुद्धा होईल. जो वेळेचा लॉस असतो ना, तो आपण कधीच नाही भरून काढू शकत. जसं डीमार्टचं एक्झाम्पल घेतलं आपण, की ऑक्टोबर 2021 मध्ये काही लोकांनी ₹5,000 तो शेअर घेतला. आज त्याच शेअरची किंमत किती आहे? ₹3,800. 3 वर्ष फुकट गेलेत, लक्षात ठेवा त्यांची. पैसे तर कमी झालेच आहेत. ते सोडून सुद्धा 3 वर्ष परत नाही भरून निघणार त्यांची. पैसे भरून निघतील पाहिजे तर. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट कधी रिस्कमध्ये नाही टाकायची, लक्षात ठेवा. ट्रेडिंग तुम्ही वाटेल तितकं रिस्की करा, काही प्रॉब्लेम नाही. इन्व्हेस्टमेंट नेहमी काय करायची? सेफ करायची. मग आता हे जसं आपण डीमार्टचं बघितलं, डीमार्टचं सगळ्या या गोष्टी बघितल्या, तशा पद्धतीनं समजा अजून एक कंपनी आहे, ज्या कंपनीचं नाव आहे हिंदुस्तान युनिलिव्हर. कंपनीचं नाव काय आहे? हिंदुस्तान युनिलिव्हर. ठीक आहे. ऑब्व्हियसली ही कंपनी सुद्धा तुम्ही बघितलीत तर खूप हाय मल्टिपलवरती चालू आहे. अबाउट 55 चा मल्टिपल आहे याच्यामध्ये.
55चा. ठीक आहे. त्याच्यामुळे आत्ता इन्व्हेस्टेबल नाही. पण बाकी तुम्ही या गोष्टीचं बघा, हे ब्रँड्स आहेत या कंपनीचे. तुमच्या समोर आता जी लिस्ट आहे ना, हे या कंपनीच्या अंतर्गत आलेले ब्रँड्स आहेत. आता तुम्ही हे ब्रँड्स वाचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की भारताची लोकसंख्या इज मोर दॅन 140 सीआर. भारतात असं एकही घर नाही, की ज्याच्यामध्ये याच्यापैकी कोणत्या ना कोणत्या ब्रँड्सचं सामान वापरलं जात नाही. काही ना काहीतरी डेफिनेटली वापरलं जातं. तुम्ही बघा किती वाईड रेंज आहे. डव्ह शॅम्पू, लक्स साबण, व्हील कपड्याचा साबण, विम बार भांड्यांचा साबण, ओके. किसानचा केचप, क्वालिटी वॉल्सची आईस्क्रीम्स, ठीक आहे. डॉमेक्स पासून ते ईच अँड एव्हरी क्लिनिक प्लस शॅम्पू, सर्फ एक्सेल, रिन सगळं कोणाचं आहे? हिंदुस्तान युनिलिव्हरचं आहे. आणि फक्त कंपनीचं नाव हिंदुस्तान आहे. ॲक्चुअली कंपनीचे प्रमोटर्स बाहेरचे. हिंदुस्तान युनिलिव्हर काय आहे? फक्त कंपनीचं नाव आहे. हॉर्लिक्स, विलिक्स किती प्रॉडक्ट आहेत बघा. आता अशा कंपनीजमध्ये नाही जाणार आपण इन्व्हेस्टमेंट करायला. का? कारण का कंपनीचे शेअर प्राइस जास्त आहे. आपण त्याच्यासाठी वेट नाही करत. आपण काय करतो? छोटा शेअर दिसला, बल्कमध्ये क्वांटिटी घेतो. अजिबात गरज नाहीये. रिटर्न नेहमी पर्सेंटेजमध्ये मोजायचा, की गेल्या वर्षी माझ्याकडे ₹1,00,000 होते, यावर्षी 1,25,000 आले. मग ते सुझलॉनमधनं आले, की हिंदुस्तान युनिलिव्हरमधनं आले, फरक नाही पडत. म्हणून सांगतोय इन्व्हेस्टमेंट सेफ ठेवा. भरपूर क्वांटिटी घेतली, याचा अर्थ असा नाही, की आपण त्याच्यामध्ये काय झालो, एकदम श्रीमंत झालो. थोड्याशा क्वांटिटीमध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगले रिटर्न्स येतात. आता ही कंपनी बघा, याच्यामध्ये सुद्धा डेट 0 आहे. त्याच्यामुळे काय झालं? एंटरप्राइज व्हॅल्यू इज लेसर दॅन मार्केट कॅपिटल. प्लस बाकीच्या गोष्टी, प्रमोटर होल्डिंग 62%, सेल्स ग्रोथ 15%, रिटर्न ऑन इक्विटी 20%, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 20%, प्रॉफिट ग्रोथ चलो ठीक आहे, हॅम्पर झाले थोडीशी 13%. सो बाकी सगळ्या गोष्टी काय आहेत? टिक मार्क आहेत. फक्त कशावर टिक मार्क नाहीये? प्राइस टू अर्निंग रेशो आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो. एक गोष्ट कालपासून आजपर्यंत तुमच्या डेफिनेटली लक्षात आलेली असेल, की मार्केट सध्या प्रचंड ओव्हर प्राइस्ड आहे. मार्केट कसं आहे? प्रचंड ओव्हर प्राइस्ड आहे. जेव्हा आपण टेक्निकल एनालिसिसमध्ये साधं मूव्हिंग एव्हरेज शिकत होतो ना, तेव्हा आपण एक गोष्ट म्हटली होती, की मूव्हिंग एव्हरेजकडे 50च्या मूव्हिंग एव्हरेजवरती कायम काय होतो? शेअर येत असतो. त्याच्यामुळे हे जे सगळे शेअर्स जे 50 मूव्हिंग एव्हरेजपासून खूप लांब-लांब ट्रेड करतायत, आज नाही तर उद्या ते मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ येणार आहे. सो थोडाफार डाउनफॉल तरी आपल्याला डेफिनेटली बघायला मिळणार आहे. आता हा शेअर बघा, याचा CAGR किती आहे बघा, 3.3%. सेव्हिंग इंटरेस्ट एवढा आहे. सेव्हिंग बँकचं इंटरेस्ट 3% असतं. त्याच्यामुळे शेअर इन्व्हेस्टेबल आहे का? आन्सर इज येस, बट नॉट राईट नाऊ. आपण हाय मल्टिपल PE वरती बघा, इथे 3 वर्षांचा मी प्राइस टू बुक व्हॅल्यूचा चार्ट सुद्धा लावतो. 3 वर्षांपूर्वी प्राइस टू बुक व्हॅल्यू होती 71 वरती. किती होती? 71. सॉरी, प्राइस टू अर्निंग रेशो. प्राइस टू बुक व्हॅल्यू ते सुद्धा बघा किती होता? 11 वरती होता. एवढ्या महाग जेव्हा आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतो ना, तर त्याचे रिटर्न्स नाही चांगले बनत. त्याचे रिटर्न्स कधीच चांगले बनत नाहीत. सो हे फिल्टर कायम टाकायचे. पहिल्यांदा हे शोधायचं, की शेअर इन्व्हेस्टेबल आहे का? त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, त्याच्यानंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, रिटर्न ऑन इक्विटी, प्रमोटर होल्डिंग. प्लस हे बघा, की प्रमोटर होल्डिंगचं काही प्लेज नाहीये ना. बघा इथे शेअर होल्डिंगमध्ये जाऊन प्रमोटर होल्डिंग काही प्लेज आहेत का? काय नाही, 0 प्लेजिंग आहे. पब्लिककडे किती आहे? 12%. 12% म्हणजे बाकी 88% शेअर्स कसे आहेत? मालकाकडे आहेत किंवा मोठ्या मोठ्या FII आणि DII कडे आहेत. मग हे लोक इन्व्हेस्टेड आहेत, याचा अर्थ कंपनी डेफिनेटली चांगली आहे. हे पॅरामीटर्स सुरुवातीला लावायचे आणि मग जाऊन बघायचं, की कंपनी योग्य व्हॅल्युएशनवर ट्रेड करते का? जर करत असेल तर आणि तरच काय करायचं? त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. अदरवाईज त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. ओके. नेक्स्ट याचे सुद्धा काही रेशोज बघूया आपण. बघा, CFO अपॉन पॅट 1.03. इंटरेस्ट कव्हरेज रेशो इज 130. बघा, ज्या कंपनीज कॅपेबल आहेत ना, आपल्याला दिसतं की त्या कंपनीज चांगल्या आहेत, त्याच्यामध्ये रिटर्न्स चांगले बनलेत. ठीक आहे, भले इथे
गेल्या 3 वर्षात रिटर्न नाही बनलेत. का नाही बनले? कारण शेअर कसा होता? शेअर खूप महाग होता. पण ह्याचा जर हिंदुस्तान युनिलिव्हरचा तुम्ही चार्ट बघितला, 2019 मध्ये हा ₹1700 ला शेअर होता. 2019 मध्ये किती होता? ₹1700 ला शेअर होता. आणि तेव्हा प्राइस टू अर्निंग रेशो किती होता? 2019 मध्ये तरीसुद्धा 64 चा होता. सो तेव्हा सुद्धा कंपनी इन्व्हेस्टेबल नव्हती. त्याच्यामुळे रिटर्न CAGR किती दिसतोय आपल्याला? 7.1. आणि समजा हेच आपण हा शेअर बघितला, संदूर मॅंगनीज, हा आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगला दिला होता, राईट? हा शेअर कशाला दिला होता आपण? व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगला. आता हे जे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ दिसते तुम्हाला हॅम्पर झालेली, याच्या मागे कंपनीची काही रिझन्स होती. पण बाकी गोष्टी तुम्ही बघा, आपण जेव्हा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगला दिला होता ना, आता हा शेअर स्प्लिट झालाय, ठीक आहे. हा ₹400 ला ट्रेड करतोय. सो 400 इंटू 6, ₹2400 ऍक्च्युअल त्याची प्राइस असते. आपण दिला होता कितीला? ₹1400 आणि हा ₹2800 जाऊन आला. कितीवरती जाऊन आला? बघा, मी ते 3 इयर्सचं केलं, तर ह्याचा हाय किती आहे? 575. सो 2800च्या पण वर ₹3300-3400 जाऊन हा शेअर खालती आलेला आहे. आता तुम्ही प्राइस टू अर्निंग त्याचं बघितलं ना, पीई रेशो गेल्या 3 वर्षातला, तर कुठे होता पीई? या ठिकाणी 10 पेक्षा खालती. आणि प्राइस कितीवरती होती? 200 पेक्षा खालती. किती CAGR दिलाय त्यानं? जवळपास 87% CAGR. या गोष्टीसाठी बघा, आता या वर्षभरामध्ये त्यांचे हे प्रॉब्लेम झालेत प्रॉफिट ग्रोथ, सेल्स ग्रोथचे, ठीक आहे. अदरवाईज बाकी सगळ्या गोष्टी बघा, प्रमोटर होल्डिंग, रिटर्न ऑन एम्प्लॉयी, सॉरी रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, सगळ्या गोष्टी काय होत्या? बरं, डेट सुद्धा आहे 230 कोटींचं, नो प्रॉब्लेम. त्याच्या अगेन्स्टमध्ये किती कॅश आहे? 493 कोटी. एंटरप्राइज व्हॅल्यू बघा, 6190. मार्केट कॅपिटल किती? 6480. शेअर अशा पद्धतीनं शोधले पाहिजेत. याच्यामध्ये मॅक्सिमम टाइम आपण घालवला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही इथे बघा, या साईडचं एक वैशिष्ट्य आहे. इथे हा जो डोळ्याचं चिन्ह आहे ना, हे आपल्याला दाखवतं की किती लोकांनी हा शेअर येऊन बघितला. या साईटवरती हा शेअर किती लोकांनी येऊन शोधला? तर ॲन्सर इज 289. गेल्या 6 महिन्यामध्ये फक्त 289 लोकांनी या साईटवरती येऊन हा शेअर शोधला. आणि तेच समजा मी गेलो सुझलॉनवर, तर किती लोकांनी येऊन बघितला या साईटवरती? 2000. म्हणजे जे चांगले शेअर्स आहेत, ते शेअर्स खूप कमी लोक फाइंड आउट करतात. कारण का लोक फक्त पॉप्युलर गोष्टींवरती, अरे सुझलॉन ह्यानं घेतला आणि त्यानं घेतला, पण ह्याच्यापैकी किती लोक आज याचं सुझलॉनचा पी रेशो बघा ना किती आहे. तुम्हीच बघा, 0. का 0 आहे? कारण का EPS किती आहे? मायनसमध्ये, लॉसमध्ये आहे कंपनी. कंपनी एवढा शेअर का उसळला? बिकॉज ऑफ ग्रीन एनर्जी. पण ठीक आहे, ग्रीन एनर्जीची न्यूज एका लेवलपर्यंत ह्या शेअरला नक्की घेऊन जाऊ शकते. बट त्याच्या पुढे त्यांना सस्टेनेबल ग्रोथ पाहिजे, तर त्यांच्याकडे काय पाहिजे? योग्य फंडामेंटल पाहिजे. तर आणि तरच त्याच्यामध्ये ग्रोथ होऊ शकते, अदरवाईज ग्रोथ होत नाही. ठीक आहे. सो ह्या गोष्टी बघणं अतिशय आवश्यक आहे. मी नाही म्हणत की तुम्ही सुझलॉनमध्ये पैसा लावू नका, लावा. काल सुद्धा आपलं डिस्कशन झालं, पेनी स्टॉक घ्या, पण किती? 5% ऑफ टोटल पोर्टफोलिओ. यानं तुमची वेल्थ हॅम्पर नाही होणार. 5% ऑफ टोटल पोर्टफोलिओनं तुमची वेल्थ हॅम्पर होणार नाही. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो हायेस्ट सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहे ना, त्याचा CAGR इज 29%. किती CAGR आहे? 29%. जो सगळ्यात आजपर्यंतचा हायेस्ट सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहे जगातला, नॉट इंडियातला, 29%चा पण कन्सिस्टंट CAGR. प्रत्येक वर्षी 29%नी तो वाढलाय. कन्सिस्टंट आहे. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. ठीक आहे. जर सुझलॉन सारखे पैसे जर प्रत्येक 4-5 महिन्याला डबल व्हायला लागले, तर आपण 10 लाख कॅपिटलवर लवकरच अंबानीला क्रॉस करून पुढे जाऊ, विच इज नॉट प्रॅक्टिकल. त्याच्यामुळे आपण फार एक्सपेक्टेशन ठेवायचीच नाहीयेत. आपल्याला हेच एक्सपेक्टेशन ठेवायचे की प्रत्येक वर्षी एवढा ग्रो करायचा. साधारण हिशोब काय आहे? प्रत्येक 3 वर्षाला कॅपिटल डबल झालं पाहिजे. आज जर आपण ₹10 लाख घेऊन उतरतोय,
बरोबर 3 वर्षांनी 20 लाख रुपये आपले झाले पाहिजेत. त्याच्या पुढच्या 3 वर्षात 40 लाख झाले पाहिजेत. त्याच्या पुढच्या 3 वर्षामध्ये 80 लाख झाले पाहिजेत आणि हा ग्रोथ रेट पॉसिबल आहे. हा ग्रोथ रेट पॉसिबल आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जेव्हा आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणतो, तेव्हा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगला आपण उद्दिष्ट हेच ठेवलंय, की 3 वर्षामध्ये आपलं कॅपिटल काय झालं पाहिजे? डबल झालं पाहिजे. सुदैवाने मार्केटने सुद्धा आपल्याला आजपर्यंत साथ दिली. आपला फक्त एकच शेअर लटकला होता. तो सुद्धा यंदा वाढला, ज्याचं नाव होतं गेल. गॅस ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड, गेल. हा शेअर काही लवकर वाढत नव्हता फक्त आपला. बट ठीक आहे, यानं सुद्धा रिटर्न दिले. थोडे लेट दिले, बट दिले. हा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगला शेअर होता. गेलचा सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. गेल बघा तुम्ही. कितीचा पी होता? 11.60चा पी होता आणि समजा तुम्ही 3 वर्षामध्ये पकडलं, तरी सुद्धा 3 वर्षात ह्यानं किती सीएजीआर दिलाय? 23.6चा सीएजीआर दिलाय. त्याच्यामुळे हा थोडासा स्लो ग्रोथ झाली, मी मान्य करतो. याच्यापेक्षा फास्ट व्हायला पाहिजे होती. बट चलो ठीक आहे, गव्हर्नमेंट कंपनी आहे, आपण एवढी गोष्ट समजून घेऊ शकतो. आणि एखादा शेअर आपल्याला अशा पद्धतीनं थोडाफार दगा देऊ शकतो. कारण का हा सुद्धा खूप स्पीडनं वाढायला पाहिजे होता. तेवढ्या स्पीडने तो नाही वाढला. ठीक आहे? त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय, की कुठल्या-कुठल्या गोष्टी बघणं आवश्यक आहे? पी रेशो आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू कशासाठी? की शेअर स्वस्त आहे की महाग आहे हे ठरवण्यासाठी. तुम्ही आजही बघा, या शेअरची किंमत किती आहे? ₹190 आणि बुक व्हॅल्यू किती आहे? ₹96. म्हणजे हा 2x सुद्धा नाहीये. हा शेअर किती? 2x सुद्धा नाहीये बुक व्हॅल्यूच्या. आणि आपण जेव्हा घेतला होता, तेव्हा हा शेअर चालू होता ₹90च्या आसपास. म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा सुद्धा कमी प्राईसला. त्यावेळेला बुक व्हॅल्यू सुद्धा थोडी कमीच होती. बट बुक व्हॅल्यूपेक्षा सुद्धा किंवा त्या आसपास तो शेअर चालू होता. ठीक आहे? आणि ही गव्हर्नमेंट कंपनीज आहे. गव्हर्नमेंट कंपनीजमध्ये कर्ज जास्त असेल तरी टेन्शन घ्यायचं नाही. कारण का गव्हर्नमेंट इकडनं नाही तर तिकडनं त्या गोष्टी मॅनेज करतं. सो डेट हा गव्हर्नमेंटसाठी मोठा मुद्दा नाहीये, बट प्रायव्हेट कंपनीजसाठी आहे. ठीक आहे? सो प्रायव्हेट कंपनीजच्या बाबतीमध्ये ही गोष्ट नेहमी बघायची, की डेट टू इक्विटी रेशो किती आहे. समजा आपण गेल इंडियाचा बघितला, तर डेट टू इक्विटी रेशो किती आहे? 0.26. हा सुद्धा थोडा हायर लेवललाच आहे. आपण किती म्हणतोय? 0.2 पर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तो इन्व्हेस्टेबल आहे. अदरवाईज 0.26 थोडा काय आहे? हायर लेवलला आहे. बाकी गोष्टी मॅच होत आहेत. सीएफओ अपॉन पॅट मॅच होतोय. इंटरेस्ट कव्हरेज रेशो सुद्धा 21.71 आहे. सो फेअर इनफ आहे. ठीक आहे? आणि माझी रिक्वेस्ट सगळ्यांना हीच आहे, की शक्यतो शोधताना ना मिड कॅप कंपनी शोधा. की ज्यांचं कॅपिटल असं 1,25,000 करोड वगैरे नाहीये. एवढं हायर साईडला नाहीये. कंपनी कशा शोधा शक्यतो? मिड कॅप कंपनीत शोधा. समजा आता हा शेअर मी काल दाखवला होता, ऑइल इंडिया लिमिटेड. जेव्हा आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली ना, तेव्हा ही कंपनी होती 29,000 कोटींची. ना खूप मोठी, ना खूप लहान. बट अल्टिमेटली त्याला वाढण्यासाठी बघा, खूप छोटी कंपनी असेल तर रिस्क जास्त असू शकते. राइट? पण खूप मोठी पण नाही आणि खूप छोटी पण नाही. अशा कंपनीला, मिड कॅप कंपनीजना वाढण्यासाठी खूप पोटेन्शियल अवेलेबल असतं. म्हणून माझी रिक्वेस्ट सगळ्यांना ही आहे, की शक्यतो इन्व्हेस्टमेंटला शोधताना जर तुम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करताय, तर अशा वेळेला काय करा, मिड कॅपची कंपनी शोधा. ज्याच्यामध्ये खूप चांगलं ग्रोथ पोटेन्शियल असेल. ठीक आहे? आणि जसं हे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आपण करतो, की ज्याच्यामध्ये आपण हे बघतो ना, की प्राइस टू बुक व्हॅल्यू कमी असली पाहिजे. समजा एखादं डी-मार्ट आहे. याचं प्राइस टू बुक व्हॅल्यू समजा 5 आली, तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या दृष्टीने हे योग्य नाहीये. पण तरी कंपनी वाढू शकते. याला म्हणतो आपण ग्रोथ इन्व्हेस्टिंग. कारण कधी-कधी काय होतं माहिती आहे का, की चांगले शेअर्स आपल्याला स्वस्तात मिळणं मुश्किल होतं. खूप रेअरली मिळतात. त्याच्यामुळे नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला प्राइस टू बुक व्हॅल्यू ही बिलो 2 असली पाहिजे. 4-5 वगैरे असेल आणि कंपनी चांगल्या पी मल्टिपलवर मिळत असेल, तरी सुद्धा काय करू शकता तुम्ही? इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण का खूप जास्त तो शेअर खालती येईल याची काहीही गॅरंटी नाही.
आता बघा हा एशियन पेंट्स कितीच्या पी मल्टिपलवर चालू आहे? 50च्या. आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू किती आहे? 15 टाइम्स. सो एवढा महाग नाही घ्यायचा. प्राइस टू बुक व्हॅल्यू येऊ दे खालती. किती वरती येऊ दे? 5 पट, 4 पट इतकी खालती येऊ दे. प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो हा तुम्हाला 4-5 पर्यंत मिळू दे. तेव्हाच त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा. मग त्याच्यासाठी 2 गोष्टी व्हायला लागतील. एकतर शेअरची प्राइस खालती यायला लागेल आणि दुसरा मुद्दा म्हणजे बुक व्हॅल्यू वाढायला लागेल. आता अल्टिमेटली बुक व्हॅल्यू वाढली याचा सिंपल मिनिंग काय आहे? की कंपनी चांगल्या पोझिशनला येते, राईट? तेव्हाच त्यांच्याकडे जास्त कॅपिटल होतंय ना. कारण बाकी गोष्टी टिक मार्क आहेत बघा. एंटरप्राइज व्हॅल्यू, मार्केट कॅपिटल जास्त आहे, टिक मार्क आहे. दुसरा मुद्दा काय आहे? प्रमोटरकडे मोर दॅन 50% शेअर्स आहेत. तिसरा मुद्दा काय आहे? की सेल्स ग्रोथ 19%, रिटर्न ऑन इक्विटी 28%, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 38%, प्रॉफिट ग्रोथ सुद्धा किती आहे? 30%. बाकी सगळे टिक मार्क आहेत. पण टिक मार्क कुठे नाही आहेत? पीई रेशो आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो. सो इन्व्हेस्टेबल कधी करायचंय? इन्व्हेस्ट कधी करायचे? हे रेशो जेव्हा खालती येतील तेव्हा. त्यासाठी काय करायचं? वेट करायचं, थांबून राहायचं. ठीक आहे. अजून समजा आपण एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं की ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट समजा आपण केली होती 2021 मध्ये. शेअरचं नाव होतं शेअर इंडिया सिक्युरिटीज. आपण 400 रुपयाला हा शेअर घेतला होता. किती बुक व्हॅल्यू आहे बघा आज त्याची? आपण 2021 ला घेतलेला तेव्हाची बुक व्हॅल्यू बघूया आपण किती. 2021 मध्ये प्राइस टू बुक व्हॅल्यू किती होती? 2.97. सॉरी, हा 2023 ची आहे. सॉरी. प्राइस टू बुक व्हॅल्यू किती होती? 0.76. 0.76 चा अर्थ काय आहे? की कंपनीच्या बुक व्हॅल्यूपेक्षा कंपनीची ऍक्च्युअल किंमत म्हणजे शेअरची किंमत कमी होती. शेअरची किंमत काय होती? कमी होती. तुम्ही याचा 3 वर्षांचा CAGR बघा, 95.4%. थोडक्यात प्रत्येक वर्षी शेअर डबल झालाय आणि ते इथे दिसतंय क्लिअर कट आपल्याला. आपण 400 रुपयानं घेतलेला शेअर आज 1800 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. ते सुद्धा आज 111 रुपयांनी पडलाय. अदरवाईज काल तुम्हाला तो 1900 रुपयांच्या आसपास दिसला असता. आणि 52 वीक हाय किती आहे? 2040. हे रिटर्न्स तेव्हाच बनतात जेव्हा कंपनी आपण योग्य प्रकारे शोधून काढतो. ठीक आहे. कोणती ही कंपनी आहे? कशामधली कंपनी आहे? स्टॉक ब्रोकिंग मधली. का शोधली आपण ही कंपनी? कारण सिंपल आहे. 2021 मध्ये जेव्हा लॉकडाऊन झाला होता, तुम्ही जर डेटा बघितला, न्यूजमध्ये सुद्धा दाखवत होते की डीमॅट अकाउंटची संख्या वाढत चालली होती. सो अल्टिमेटली डीमॅट अकाउंटमध्ये असलेले शेअर्स कोणते कोणते होते? शेअर इंडिया सिक्युरिटीज होता, तेव्हा मोतीलाल ओसवाल होता, एडलवाईस होता. बट मोतीलाल ओसवाल आणि एडलवाईस थोडे महाग होते. त्यांनी पण रिटर्न बनवले, ऑब्व्हियसली बनवले. पण यांनी जास्त बनवले. का जास्त बनवले? कारण आपण स्वस्तात घेतला म्हणून जास्त बनवले. ठीक आहे. कारण आपण ह्या गोष्टी बघितल्याच होत्या. ऑब्व्हियसली सेल्स ग्रोथ बघितली होती, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन ह्या सगळ्या गोष्टी टिकमार्क बघितल्या होत्या. बट ते सोडून आपण हे बघितलं होतं की प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो किती आहे आणि पीई रेशो किती आहे. जो दोन्ही काय मिळत होता आपल्याला? स्वस्तात मिळत होता. बघा इथे प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो 0.76, पीई रेशो किती आहे? 16.70. त्याच्यामुळे यापुढे मी काल जी तुम्हाला रिक्वेस्ट केली ना की जेव्हा मी एखादा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा शेअर देईन तेव्हा त्याच्यामध्ये डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट करा. त्याच्या मागचं हे रिझन आहे की आजपर्यंत एवढे जबरदस्त रिटर्न मी म्हणतच नाही की मला 95% CAGR पाहिजे. मी एवढंच एक्सपेक्ट करतोय मला 30% CAGR पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट प्रत्येक 3 वर्षाला माझं कॅपिटल डबल होईल. कारण का हे शेअर शोधणं खरंच डिफिकल्ट गोष्ट आहे. प्लस आपण हे सुद्धा काल आपण म्हटलं ना की हे जसे ग्रीन फ्लॅग आहेत ना, तसे अजून काय आहेत की ऑडिटरनी कोणी राजीनामा नाही दिला पाहिजे. ऑडिटर आणि प्रमोटर किंवा डायरेक्टर यांच्यापैकी कुणीही रिझाईन केलेलं असेल तर त्याच्या मागे काही ना काहीतरी खराब रिझन असतं. त्याशिवाय कोणी रिझाईन नाही करत. सगळं चांगलं चाललंय आणि मी सोडून चाललोय असं होत नाही कधी. सो ते रिझन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. शक्यतो अशा कंपनीपासून काय करायचं? थोडं लांब राहायचं. ठीक आहे. सत्यमचा फ्रॉड तुम्ही ऐकला असेल सगळ्यांनी. कशामुळे झाला होता? ऑडिटर मॅनेज केलेले होते.
शेवटी ते ऑडिटरला एका लिमिट नंतर त्या गोष्टी जमल्या नाहीत. त्यांनी रिझाइन केलं आणि तिथूनच काय झालं, कंपनीचा फ्रॉड बाहेर यायला सुरुवात झाली. ठीक आहे. सो ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं. भले वरवर सगळं चांगलं दिसतंय, सगळ्या गोष्टी छान दिसतायत. त्या डेटावरती आपण डिपेंड राहतो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. मग तो डेटा खरा आहे की खोटा आहे हे ठरवण्याचं काम कोणाचं असतं? ऑडिटरचं असतं. आणि जर त्यानं खोटा डेटा दिला तर ऑब्व्हियसली त्याची शिक्षा त्याला होणार आहे. त्याच्यामुळे ऑडिटर कधीही असा खोटा डेटा देत नाही. त्याच्यावरती खूप स्ट्रिक्ट ॲक्शन होते. शेवटी तो काय करतो? त्याला जर कंपनीनं मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तर तो रिझाइन करतो. म्हणून हे जाऊन बघायचं की त्यानं अशा जे इथे खालती तुम्ही स्क्रोल डाऊन केलत ना, की इथे इन्व्हेस्टरचा जो हा आहे, सॉरी डॉक्युमेंट्सचा जो आहे, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे हे सगळे अॅन्युअल रिपोर्ट्स वाचायला मिळतात. याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. प्लस मी तुम्हाला जी डीमार्टची इन्फॉर्मेशन दिली, कुठून मिळाली? कंपनी प्रेझेंटेशनमधून. जे कंपनी प्रेझेंटेशन असतं ना, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. अगदी हायलाइट करून दिलेल्या असतात, की आम्ही कुठून-कुठून पैसे कमावतो. एकदम हायलाइट करून दिलेलं असतं. जाऊन वाचायचं. अजून काय इथे तुम्हाला फॅसिलिटी अवेलेबल आहे? तर हे बघा, की ज्या रेटिंग एजन्सीज आहेत ना, कोणत्याही त्या सगळ्या क्रिसिलपासून ते अगदी सगळ्या रेटिंग एजन्सीजचं काय म्हणणं आहे या शेअरबद्दल, शेअर इंडिया सिक्युरिटीजबद्दल, ते सगळं कुठे दिलेलं असतं? रेटिंग्स अँड रिसर्च रिपोर्टमध्ये दिलेलं असतं. सो ह्या गोष्टी आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो, तेव्हा वाचायच्या. कोणाचं काय म्हणणं आहे? कारण प्रत्येकाचं सेम नसणार ऑब्व्हियसली. प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं असणार. थोड्याफार प्रमाणात तरी वेगवेगळं असणार. काय पॉझिटिव्ह आहे, काय निगेटिव्ह आहे, ज्याला आपण काय म्हणतो? स्वॉट अनालिसिस, राइट? स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. थ्रेट्स याला आपण काय म्हणतो? स्वॉट अनालिसिस. हे करायचं त्या शेअरचं. शेअरची स्ट्रेंथ काय आहे? म्हणजे थोडक्यात त्या कंपनीची काय स्ट्रेंथ आहे? कंपनीचे वीकनेस काय आहेत? कंपनीला अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत? आणि कंपनीच्या समोर कोणते धोके आहेत? आता याच्यामध्ये अजून एक धोका असतो. कुठला माहिती आहे का? इथे तुम्हाला दाखवतो मी. इथे विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीने लिहिलेलं असतं. हे बघा. ह्या कंपनीचा धोका काय आहे? तर हे बघा. प्रोव्हिजन्स अँड कॉन्टेंजन्सीज हॅव इन्क्रीज्ड बाय 154%. कॉन्टेंजंट लायबिलिटीज म्हणजे काय? तर समजा कंपनीवरती एखादी केस चालू आहे. फॉर एक्झाम्पल फ्रॉडची केस चालू आहे 500 कोटींची, टॅक्स चुकवला म्हणून. आता ही 500 कोटी रुपये कंपनी आत्ता तरी देणं नाहीये, पण उद्या ही कंपनीचा निकाल कंपनीच्या म्हणजे केसचा निकाल कंपनीच्या अपोझिट लागला, तर ते 500 कोटी कंपनीला सरकारला द्यायला लागू शकतात ॲज अ टॅक्स. याचा अर्थ काय आहे? 500 कोटी रुपये त्यांना नुकसान होऊ शकतं. आज झालंय का? नाही झालेलं, पण उद्या होऊ शकतं. याला आपण म्हणतो कॉन्टिंजंट लायबिलिटीज. त्यासुद्धा जाऊन बघायच्या. कधी-कधी असं होतं, की बाकी सगळं चांगलं असतं, बट कॉन्टिंजंट लायबिलिटीज खूप जास्त असतात. जसं या कंपनीच्या खूप वाढलेल्या आहेत. ठीक आहे. सो या गोष्टी जाऊन बघायच्या जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा. आणि त्याच्यानंतर प्रत्येक क्वार्टरली रिझल्ट्स चेक करायचे, की रिझल्ट चांगले येतायत ना. एकदा तुमचं कॅपिटल 2x झालं, एकदा हा ₹400 शेअर ₹800 जाऊन पोहोचला. सगळ्यात पहिलं काय करायचं? तर जेवढं कॅपिटल आपण गुंतवलेलं होतं, ते सगळे शेअर्स सेल करून टाकायचे आणि हे जे फ्रीचे शेअर्स असतात ना उरलेले, कारण कॅपिटल डबल झालं. समजा मी 50,000 गुंतवले होते ₹400 शेअर असताना. शेअर ₹800 गेला. याचा अर्थ माझं कॅपिटल किती झालं? ₹1,00,000 झालं. आता जे ₹50,000 मी गुंतवलेत, ते मी काय करणार? काढून घेणार. कारण का उरलेला सगळा प्रॉफिट आहे. मग आपण रिलॅक्स असतो, टेन्शन फ्री असतो, प्लस दुसरी संधी शोधण्यासाठी ओपन असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा कायम काय करायचं? 2x झाला की प्रॉफिट बुकिंग करून आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची. बाकीचे फ्रीचे शेअर्स होल्ड करायला आपण मोकळे. सेम स्ट्रॅटेजी आय-पी-ओसाठी करायची, लक्षात घ्या. हल्ली आय-पी-ओ 2x ओपन होतात कारण ओके, हल्लीचे जे गेल्या 3-4 महिन्यात आय-पी-ओ आले, त्याच्यामधले 20-25% आय-पी-ओ हे डबलपेक्षा जास्त प्राईसवरती ओपन झाले. सो ही स्ट्रॅटेजी कायम ठेवायची, की आपला इन्व्हेस्टेड पैसा, कारण आपण तो कमावलेला असतो, कष्टाचा असतो. सो पहिल्यांदा तो काढून घ्यायचा आणि मग ते फ्रीचे शेअर्स त्याच्यामध्ये राहू देत, त्याची काही अडचण नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, क्वार्टरली रिझल्ट्स बघा कसे येतायत, काय येतायत. आणि कुठलीही कंपनी कितीही चांगली असेल तरीसुद्धा त्याच्या हाय मल्टिपल पीईवरती
किंवा प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो हा खूप जास्त असेल तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. वेट करा, कॅशवरती बसा, त्याची एफ-डी करा. रिझन बिहाइंड इज मगाशी मी तुम्हाला दाखवलं की डीमार्ट सारखी कंपनी चांगली असून सुद्धा किती टक्केचा CAGR देते कंपनी आत्ता रिटर्न्समध्ये? 7%, 6% एवढ्या CAGR न कंपनी वाढते. बघा इथे 3 वर्षामध्ये 6%, 5 वर्षामध्ये 21%. कारण का 2019ला शेअर स्वस्त होता, बट 3 वर्षामध्ये किती? 6% CAGR. एफ-डीचा रिटर्न आपल्याला शेअर्समधून एक्सपेक्टेड नाहीये. सो महाग किमतीवरती डेफिनेटली कोणताही शेअर खरेदी करू नका, ऑल दो तो कितीही चांगला असला तरी पण. वेट करा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. आणि माझी रिक्वेस्ट मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं की ज्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना मी आपल्या ब्रॉडकास्टला ऍड करेन ॲट द एंड, जे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे स्टॉक येतील ते नक्की घ्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी प्रपोर्शन सुद्धा लिहून पाठवतो नेहमी, किती पर्सेंट घ्यायचे, आत्ता किती पर्सेंट एंट्री करायचे, समजा तो खालती आला तर किती पर्सेंट एंट्री करायचे, हे सगळं प्रपोर्शन त्याच्यामध्ये मी लिहून पाठवणार आहे. त्याच्यामुळे त्याची चिंता काही नाहीये. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, योग्य ॲसेट ॲलोकेशन करायचंय, योग्य पोझिशन सायझिंग करायचंय. आणि ते किती करायचं याच्यासाठी सुद्धा आपण सेपरेट सेशन घेतो आपला पूर्ण कोर्स संपल्यानंतर, ज्याच्यामध्ये आपण रिस्क मॅनेजमेंट, ट्रेडिंग सायकोलॉजी आणि पोझिशन सायझिंग हा टॉपिक सेपरेटली डिस्कस करतो. ठीक आहे.